मित्रांनो, परवाच डॉक्टर अभय बंग या आदरणीय डॉक्टर आणि समाजसेवक असलेल्या डॉक्टरांची मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्याची लिंक मी खाली देतो आहे. तर त्यात मुख्य एक मुद्दा असा होता, की मेडिकल इन्फ्लेशन. इन्फ्लेशन आपल्याला माहिती आहे म्हणजे महागाई, की आज जर घर ₹1,00,00,000 मिळत असेल, तर ते काही वर्षांनी ₹1,50,00,000 मिळेल. परंतु ह्या महागाईचा जर आपण मेडिकल इन्फ्लेशनशी विचार केला, की एखादं ऑपरेशन म्हणजे अगदी हर्नियाचं ऑपरेशन असेल, कॅटरॅक्टचं ऑपरेशन असेल, ते आज करायला ₹1,00,000 खर्च येत असेल, तर काही दिवसांनी ते 2,00,000 खर्च येणार आहे. म्हणजे मेडिकल इन्फ्लेशन, मेडिकल किंवा आरोग्य सेवेसाठी होणारी महागाई ही बाकीच्या महागाईच्या तुलनेत डबल आहे. म्हणजे जर तुमचा इन्शुरन्स 10,00,000चा असेल, 20,00,000चा असेल किंवा तुमच्या खिशात ₹10,00,000 जरी आज असतील, तरी थोड्याच दिवसात मेडिकल ट्रीटमेंटचे खर्च इतके वाढणार आहेत, की त्या ₹10,00,000 ₹20,00,000चा कचरा होणार आहे. आणि ही जी अमेरिकेच्या सिस्टमवर आधारित आपली सिस्टम आहे, की ज्याच्यामध्ये आपण निरोगी राहायला काहीच इन्सेंटिव्ह नाहीये आणि खर्च मात्र वारेमाप वाढतायत. तर त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं आहे, की आपण निरोगी राहणे. जे आपल्या हातात आहे, जो आपला चॉईस आहे. उदाहरणार्थ, जर मला हार्ट अटॅक आला नाही, तर माझं आय-सी-यू वाचतं, माझं ऑपरेशन वाचतं, माझी पोस्ट ऑपरेटिव्ह केअर वाचते. मी तेवढ्या दिवसासाठी ॲक्टिव्ह राहतो आणि जास्त कमवतो. आणि ह्या सगळ्यामुळे माझं आरोग्य पण चांगलं राहतं, माझ्याकडे पैसे पण व्यवस्थित राहतात आणि मला हार्ट अटॅक न येणं, हे नशिबाच्या पलीकडे जाऊन माझ्या हातात आहे, की मी जर काही गोष्टी आज सुधारल्या, तर मला हार्ट अटॅक येणार नाही, ह्याची गॅरंटी देता येते. त्यामुळे माझं म्हणणं जरी तुम्हाला पटत नसेल, तरी फक्त तुमच्या स्वतःच्या खिशासाठी, स्वतःच्या बँक बॅलन्ससाठी माझ्याकडे लक्ष द्या आणि मी जे सांगतो ते ऐका. ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, तुम्हाला आजार कमी होणार आहेत, तुम्हाला हॉस्पिटलची बिलं, डॉक्टरांची बिलं, तपासण्यांची बिलं, ऑपरेशन्सची बिलं हे सगळे कमी होणार आहेत आणि जे काही पैसे शिल्लक राहणार आहेत, ते तुमच्या म्हातारपणी किंवा तुमच्या पोराबाळांना वापरता येतील.